ते असं म्हणतात की ये तेरी दुआओं का असर है कि मुझ पे सब बद्दुआ बेअसर है. माणसाच्या प्रार्थनेची आस्थेची ताकद खूप मोठी आहे. यावरच एक मला कहाणी आठवली म्हणून सांगतो. जी की खरी घडली होती. अमेरिकेमधील टेक्सास प्रांतामधील एका गावामध्ये एका चर्चच्या शेजारी एका व्यापाऱ्याने दारूचं मोठं हॉटेल दुकान उघडण्याची सुरुवात केली. परवाना मिळवला. चर्चमधील फादर आणि नन्स यांना मोठी चिंता पडली, यांना मोठी काळजी पडली आणि हॉटेलचं काम जोरदार सुरू झालं. दारूचं हॉटेल होतं, परवाना आला होता, सरकारने परवाना दिला होता. मग चर्चने आणि नन्स यांनी मिळून सरकारला, गव्हर्नमेंटला पत्र लिहिली की ते बंद करावं. आसपासच्या लोकांना जमा करून विरोध करण्याचा प्रयत्न केला की ते बंद करावं. आणि त्यांनी प्रार्थना पण सुरू केली की हे बंद व्हावं म्हणून प्रार्थना त्यांनी सुरू केली. काही दिवसानंतर जेव्हा ते हॉटेल परमिट रूमचं पूर्णपणे तयार झालं आणि त्याचं उद्घाटन 1-2 दिवसात होणारच अशा स्थितीमध्ये अचानक एक दिवस ढग भरून आले, पाऊस आला आणि एक मोठी वीज पडली आणि नेमकी ती त्या हॉटेलवर पडली आणि ते हॉटेल त्यामध्ये उद्ध्वस्त झालं, डॅमेज झालं मोठ्या प्रमाणामध्ये. मग ज्या व्यापाऱ्याने ते हॉटेल बांधलं होतं त्या हॉटेलच्या व्यापाऱ्याने त्या शेजारच्या चर्च विरुद्ध आणि तेथील चर्च विरुद्ध कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा खटला दाखल केला. तो असा की यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे, ईश्वराकडे केलेल्या मागणीमुळे माझं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याची भरपाई मला $20,00,000 भेटावी असा त्यांनी खटला चर्च विरुद्ध दाखल केला. त्यावेळेस चर्चचे फादर आणि नन्स म्हटले की त्यांनी जबाब देताना म्हटले की नाही, आमच्या आस्थेचा आणि आम्ही केलेल्या प्रार्थनेचा आणि आम्ही केलेल्या दुआचा काही संबंध नाहीये अशी. आणि त्यांना सपोर्टर म्हणून त्यांनी एक हार्वर्ड विद्यापीठाचा, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक डॉक्टरेट असलेल्या व्यक्तीचा अभ्यास रिपोर्ट सादर केला. त्याने चर्च आणि नन्स यांच्या बाजूने एक अभ्यास रिपोर्ट सादर केला. त्यामध्ये त्याने असं सांगितलं की प्रार्थनेने, पूजेने मनुष्याच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. मनुष्याच्या जीवनावर ते बेअसर असतात. असा अभ्यास रिपोर्ट त्याने कोर्टामध्ये सादर केला. कोणाच्या बाजूने? चर्चच्या आणि नन्सच्या बाजूने. कोणाच्या सांगण्यावरून? चर्चच्या सांगण्यावरून. त्यावेळेस कोर्टचा जज मोठा आश्चर्यचकित झाला. तो म्हटला की मला काय निर्णय द्यावा असा प्रश्न पडला आहे. एका बाजूने मी पाहतोय की चर्च आहे ते स्वतः म्हणतं की दुआ, प्रार्थना याचा काही उपयोग होत नाहीये. काय आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यासाठी ते धडपडत आहे सिद्ध करायला. आणि दुसऱ्या बाजूने जो मालक दारूचा परवाना घेऊन ते हॉटेल उभारत होतं त्याला मात्र आस्थेवरती, प्रार्थनेवरती, दुआवरती पूर्णपणे विश्वास आहे, त्याच्या ताकदीवरती. आणि तो पूर्ण ताकदीने म्हणत आहे की नाही, हे प्रार्थनेमुळे झालंय माझं. हे जगात असंच असतं. ही कहाणी जरी छोटी असली तर तुम्ही पाहिला असेल, जो पुजारी असतो त्याचा विश्वास नसतो. ते दिखाऊ करतात. मंदिरात उभा राहून, मस्जिदीत उभा राहून, इतर ठिकाणी उभा राहून ते केवळ दिखाऊ करतात, लोकांना दाखवायला, लोकांनी मानायला, यांचा धंदा चालायला. परंतु प्रत्यक्षात जी माणसं त्यांच्याकडे जातात ती मात्र मोठ्या आस्थेने जातात, भावनेने जातात, अपेक्षेने जातात. म्हणजे याला म्हणतात की पाण्यात राहिला पण कोरडाच राहिला, मंदिरात राहिला पण आस्थेविना राहिला, चर्चमध्ये राहिला पण हृदयातील प्रार्थनेविना राहिला, मस्जिदीत गेला पण हृदयात ईश्वर न पाहता गेला. त्यामुळे हे सगळं बेअसर होतं, काही उपयोगाचं राहत नाही. मन शांत,
मनस्ते, मनश्या, नमस्ते.